14 तासांचा प्रवास, अंगावर काटा आणणारी ट्रेकिंग आणि लाखोंच्या संख्येने रायगडच्या दिशेने निघालेले मावळे. आवाज फक्त एकच घुमत होता, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय. आणि या घोषणांनी संपूर्ण सह्याद्री दणाणून गेली होती. प्रत्येक पावलागणिक जाणवत होता स्वराज्याचा अभिमान. प्रत्येक चेहऱ्यावर दिसत होता शिवरायांविषयीचा नितांत आदर. रायगडाच्या वाटेवर चालताना असं वाटत होतं जणू इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला आहे. कारण हा फक्त एक किल्ला नाही, ही ती भूमी आहे जिथे एका राजाने प्रजेचं राज्य उभं केलं, जिथे स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरलं. ही आहे स्वराज्याची राजधानी, किल्ल्यांचा राजा रायगड. आणि आज आपण अनुभवणार आहोत रायगडचा तोच अद्भुत, रोमांचक आणि अभिमानास्पद प्रवास. चला तर मग मावळ्यांनो, रायगडच्या दिशेने. तर जय शिवराय मित्रांनो, मी अर्जुन पडर घेऊन तुमच्यासाठी आजचा एक नवीन व्हिडिओ. तर आज मित्रांनो आपण श्रीरामपूर तालुक्यातून निघलोय रायगड किल्ल्याकडे जाण्यासाठी. आणि मित्रांनो उद्या आहे 6 जून, राजाचे आपले राज्य अभिषेक सोहळा आहे. आणि त्यासाठी मित्रांनो आपण सगळे मित्रपरिवार निघलोय. आणि आपण मित्रांनो 1 वर्षापासून नियोजन करतो या ट्रिपचं. तर या ट्रिप मध्ये आपण काय धमाल करणार आहे आणि आपण कुठल्या कुठल्या नवीन गोष्टीने ट्राय करणार आहे आणि कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी शिकणार आहे, बघणार आहे आणि कुठल्या कुठल्या नवीन गोष्टींवर आपण अभ्यास करणार आहे, हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओतून दाखवणार आहे. त्याचबरोबर आपले मित्रपरिवार पण आपल्या सोबत आहे, त्यांना पण एकदा व्हिडिओ मध्ये घ्या. 1 जून 6 जून डायरेक्ट स्वर्गात. तर मित्रांनो आपले मित्रपरिवार काही जास्त काही बोलणार नाही, पण तुम्हाला आहे ना सगळ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ना एक ना एक गोष्ट दाखवणार आहे. आणि रायगड किल्ल्यापर्यंत आपला प्रवास कसा होतो, आपण काय काय खाणार आहे, कुठं कुठं थांबणार आहे, कुठं स्टे करणार आहे, कुठून कुठल्या मार्गातून जाणार आहे आणि काय काय नवीन नवीन बघणार आहे, सगळं बघायचं आहे आपल्याला. तोपर्यंत व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत बघा आणि टिकून राहा. सगळंच भारी तुम्हाला स्पॉट दाखवणार आहे आणि महाराष्ट्रातला स्वर्ग तुम्हाला अनुभवायचा आहे आपल्या व्हिडिओतून. तर मित्रांनो जवळपास आपण पुण्याच्या बाहेर निघलोय आणि तुम्ही गाडीमध्ये बघू शकता की आपले सवंगडे, आपले मावळे जवळपास झोपू गेले आणि त्याचबरोबर पाठीला आपले हे पण झोपले. आणि त्याचबरोबर जे पाठीमागचे आहे ना, तुम्हाला पाठीमागचे एकदा दाखवतो. पाठीमागचे तर कवाच झोपलेले, पण भाई आपण काय माघार घेत नाही. आता जवळपास आहे ना 2-2.25 किलोमीटर मी गाडी चालवली. त्यानंतर आपले राजमामा पुढे जागृत आहे अजून सुद्धा. आणि आपला तौफिक भाई, आपला मुस्लिम मावळा, हा पण एकदम आहे ना खतरनाकरीत्या गाडी चालवतोय. आणि भाई जे जास्त जोश मध्ये होते ना ते सगळ्यात पहिले झोपलेले. आणि बघू शकता तुम्ही या चेहऱ्यावर काय आनंद होता. आता माघार घ्यायची नाही, ही माघार बघा तुम्ही आता बघू शकता चेहऱ्यावरती डायरेक्ट एकदम थकवा आहे. पण भाई तुमचा भाऊ माघार घेणार नाही. पुण्याच्या बाहेर निघलोय आपण आता. आणि त्यानंतर मित्रांनो आपण आहे ना रायगडच्या पासून फक्त 100-125 किलोमीटर लांब आहे. आणि रायगडवर जाऊ आपण पोहोचू मित्रांनो, म्हणजे रायगडच्या पायथ्याशी. तिथून पुढे आपण काय प्रवासामध्ये धमाल करणार आहे, काय काय मजा करणार आहे आणि हे झोपलेले लोक यांच्यामध्ये एनर्जी किती शिल्लक राहिली ना, एकदा ते पण तुम्हाला दाखवणार आहे. त्यापर्यंत तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ आपला आहे ना पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, एकदम खतरनाक एन्जॉय होणार आहे. तर मित्रांनो फायनली आपण रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो बरं का. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला आहे ना जवळपास आहे ना 1 ते 1.5 किलोमीटर, 1 किलोमीटर काय करू, 6 किलोमीटर, 5 किलोमीटर असं 7 किलोमीटर म्हणून 7 किलोमीटर, आज 7-8 किलोमीटर आपण पाठीमाग गाडी पार्क केली. कारण आहे ना गर्दी ना तुफान झाली बरं का. आणि इथे ना पोर करून परत घे. ऐ माडे तुला अक्कल आहे का, ब्लॉग असेच काढायला ती. हा भाई ऐकून घ्या, 7-8 किलोमीटर आपण पाठीमाग गाडी पार्क केली आणि त्यानंतर परत घे. नाही मॅनेजमेंट जरा चुकलेलं आहे. आई माडे तुला अक्कल आहे का, असं खोटी इन्फॉर्मेशन आधी राहिला तुम्हाला, येणे खरी इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. काय खरी इन्फॉर्मेशन तुझी? 1-1.5 किलोमीटर अंतर आहे की. मी 7-8 किलोमीटर बोल हा, मग आता म्हण ना. मामा बोलताय 3-4 किलोमीटरचं अंतर आहे. पण आमच्या अंदाजानुसार आम्हाला तर असं वाटतं 7-8 किलोमीटर पाठीमाग आपली गाडी पार्क झाली. कारण गर्दी जास्त असल्यामुळं सगळं नियोजन हुकलेलं आहे. तर आपल्याला जवळपास ना पायी चालत जायचंय. आणि तिथून पुढे गेल्यानंतर ना आपल्याला मग पुढची काय असेल ती सोय होणार आहे. आणि आतापर्यंत आपण नाश्ता वगैरे पण केलेला नाही. आणि जवळपास सकाळचे ना 4 वाजलेले, पूर्ण रात्रभर आपण ट्रॅव्हलिंग केली गाडीमध्ये, म्हणजे गाडी चालवत आलोय. त्यामध्ये काही जण झोपले होते आपल्या मधले, पण आपण आहे ना पाठीमागे हटलो नाही. 3 जण आपण आहे ना असंच झोपलो होता फक्त. ऐ, गाड्या मी झोपलो नाही बाई, व्हिडिओ गाड्या पुरतं जागवत बघता. 2 जणांनी गाडी चालवलेली. 350 किलोमीटर गाडी चालवली, 350 किलोमीटर. पण माघार येते राजू मामा सुद्धा होते.
असा विषय झालाय. आणि हे दोन आणि हे तीन हे सगळे झोपले होते, कारण याचा रील पण मी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता माझ्या आयडीवर जाऊन. तर मित्रांनो आपण तर रायगडवर कसं चढणार आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे, तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा. आणि यांचा एक फोटो पण काढायचा आहे आम्हाला आता. चालू झालंय. तर मित्रांनो आपण सध्या ट्रेकिंग करायला चालू केलं रायगडवर, आणि तुम्ही पुढे बघू शकता गर्दी तुफान आहे, गाड्यांच्या लाईन लागलेल्या आहे. आणि त्यामध्ये मित्रांनो आपण रस्त्याने सुरुवात केली आहे खालून, पण खतरनाक अशी गर्दी मित्रांनो. 6 जूनची सकाळ पहाटे, पण या गर्दीमध्ये मित्रांनो थोडी फाटणार तर आहे 100%, पण आपल्याला जावं लागणार आहे काही जरी झालं. फाटणार तुम्ही गर्दी बघा एकदा, खतरनाक गर्दी, पूर्ण रस्ता जाम आहे. आणि मोटरसायकली पण तेवढे येते, त्याचबरोबर 4 व्हीलर पण तेवढे येते. पण बघू आपण पुढे किती गर्दी राहते किती. आम्हाला तेवढाच आनंद आहे. बस मध्ये निदान बसायला. शेवटी मित्रांनो निदान बसमध्ये तरी बसायला भेट. सगळे मावळे आपले बसलेले बसमध्ये, रायगडकडे आपण करलेले थेट बसने, आणि आपल्याला बस तिथे लवकर भेटली त्या कारणाने. तर मित्रांनो इथपर्यंतचा आपला प्रवास आहे ना बसने झाला बरं का. ते पण आहे ना मोफत बसची सेवा आहे इथं, आणि आपण सगळे ना बसने आता आहे ना वर आलोय. आणि यानंतर मित्रांनो आपल्या रायगडकडे जायचंय. तर रायगडचे पुढे तुम्ही ना बघू शकता मित्रांनो वातावरण किती सुंदर झालंय इथं. आणि या प्रकारे आपण जवळपास अर्धा तास बसने प्रवास केला. आणि या बसची आहे ना मित्रांनो आपल्याकडून कुठल्याच प्रकारचे पैसे घेतले गेले नाही, कारण हा प्रवास मित्रांनो मोफत असतो सरकारद्वारे. आणि इथं एकदम उत्तम मित्रांनो सोय केली सगळ्या गोष्टींची. सगळ्या गोष्टी मित्रांनो एकदम आहे ना सोयीस्कर आहे इथल्या मावळ्यांसाठी. ही गोष्ट मित्रांनो एक नंबर केली आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाठीमागं वातावरण बघू शकता, पूर्णपणे आपण स्वर्गामध्ये आलोय. आणि हा आहे मित्रांनो रायगडचा एकदम अप्रतिम अनुभव, आणि याला बोलतात मित्रांनो स्वर्ग. मित्रांनो आपण रायगडच्या पायथ्यावर आहे ना मस्त एक शिवाजी महाराजांचा प्रिंटेड आहे का ना व्हाईट शर्ट घेतलेला आहे पप्पू शेठ साठी. पप्पू शेठ कस काय वाटलं शर्ट? काहीतरी बोलाय सगळ्यांनी घेणार होतो आपण, पण आपण ऑलरेडी मागच्या वर्षी घेतलेले असे शर्ट. आणि त्याचबरोबर आपल्याकडे पण ऑलरेडी हा शर्ट आहे, पण आपण तरी पण एक घेतलेला आहे, कारण लोकल बिझनेसला आपल्याला प्रमोट करायचंय. आणि या भाऊनी सुद्धा एक व्हाईट आणि एकदम अप्रतिम भाव करून नाही या माणसाने एक भाव करून शर्ट घेतलाय, त्यामुळे याला मानाचा आपला मुजरा. बाकी हा शर्ट कसा वाटला कमेंट करा, आणि नंतर तुम्हाला दाखवेन की मी कोणत्या कलरचा आणि कोणत्या टाईपचा शर्ट घेतलेला आहे. व्हाईट कलर मध्ये घेतलेला आहे, पण एकदम क्लास घेतलेला आहे. सगळे लोक खालून चालले, पण आपण एक शॉर्टकट निवडलेला आहे. आणि हा शॉर्टकट तुम्हाला दाखवतो मी कोणचा आहे. इकडनं फक्त आपण 5 जण चढलोय, आणि हा रोड आहे मित्रांनो. लोक टाळतात हा रोड शॉर्टकट, पण आपण शिवरायांचे कट्टर मावळे, आपण रस्त्याच्या ऐवजी हा मार्ग निवडलेला आहे, ज्या मार्गावरून कदाचित त्या काळामध्ये मावळ्यांनी प्रवास केला असेल. हा आहे ओरिजिनल मार्ग. आणि त्या बाजूने मित्रांनो जे लोक चालत आहे ते लोक जात आहे सिमेंटच्या रोडवरनं, आपण जातोय ओरिजिनल रायगडाच्या रोडनं. म्हणजे त्या काळात मावळ्यांनी ह्या रोडवरनं प्रवास केला असेल, म्हणून आज आपण इकडनं प्रवास करतोय. तर असा प्रवास आहे, आणि इकडनं सरळ जायचंय वर आपल्याला. अरे चला आता आमचं मार्गदर्शन करताय अविनाश शेठ. मागच्या वर्षी यांनी इतका खतरनाक प्रवास केला होता ना, यांचा प्रवास इतिहासामध्ये नोंद करण्यात येईल असा यांनी प्रवास केला होता. रायगडाच्या पायथ्याशी यांनी 100 फूट सरळ प्रवास करत गेले, आणि 100 फूट परत सरळ प्रवास रिटर्न पण आले होते. पण यावेळेस भाऊ हटणार नाही, कारण भाऊने पायात चप्पल आणि जीन्स पॅन्ट घातलेली आहे,
आणि आम्ही सगळे शूज वगैरे घालून प्रॉपर सगळ्या गोष्टी घेऊन आलोय, सगळ्यांना वेड्यात काढले. पण भाई पाहू शकता तुम्ही याला बोलतो मित्रांनो रिअल आनंद आणि रिअल मजा. अरे काय होत मग मित्रांनो बघू शकता तुम्ही, चप्पल आहे आणि जीन्स पॅन्ट आहे. नाही चव घालायचं काय विषय, जास्त आनंद राहतो. कम्फर्टेबल ज्याला जसं वाटन त्याने तसा प्रवास केला पाहिजे. हो बघा हे असं असतं व्हिडिओ काढायचं नादामध्ये, तुम्हाला एंटरटेन करायचं नादामध्ये मी खाली गेलो असतो. नितीश शेठ कसा वाटतोय प्रवास? एक नंबर. तोफिक शेठ काय वाटतंय? अरे आपण आत्ता 5% सुद्धा प्रवास नाही पूर्ण केला, त्यात दम लागला. आणि यांना काळी महिना खायची पुढे. अरे यांना काळी महिना ती दिसली का? मी तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो. हे बघ ही काळी महिना, आता ही खाण्यासाठी आम्हाला पिकलीची चहा काळी जरा ती मस्त पिकली, पण तिथं जाऊ नाही शकत आपण. नाही तर तिथं जाऊन आपण काळी महिन्याचा आस्वाद लुटला असता. पण बघू आता पुढं अजून लय हाल व्हायचे आपले, पण आपण पूर्णच करणार जे होईल तुम्ही. तर मित्रांनो खऱ्या अर्थाने आपण रायगडच्या पायथ्याशी आलोय बरं का. आणि तुम्हाला ना खरंच जर का स्वर्ग अनुभवायचा आहे ना तर तुम्हाला समोर दाखवतो मी. काय आहे मित्रांनो, याला स्वर्ग नाही बोलणार तर काय बोलणार तुम्ही. शपथ मित्रांनो असा खतरनाक एक्सपिरियन्स आहे ना. आणि हा एक्सपिरियन्स बघा मित्रांनो तुम्ही एकदा, स्वर्गापेक्षा अप्रतिम एक्सपिरियन्स हा राजू मोरे आमचा जबरदस्त जोडीदार आहे. आणि यांनी पण टी शर्ट घेतलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण रायगडच्या पायथ्याशी मस्त तुम्ही बघू शकता. चला करू मग काय सुरुवात. रायगडची आपण आता चढाई चालू करणार आहे आणि आपले मल्ल सगळे सज्ज आले मावळे. तर नितीश शेठ तुमचं काय म्हणणं आहे, आपलं काय काय बघायचं इथून पुढे? आता एकदा सुरुवात करू आपण, बोलू पुढं. नितीश शेठला आता आठवणार नाही काही गोष्टी, पण आपण एकदा सुरुवात करू, त्यानंतर आपण बघू पुढं काय काय बघणार आहे आपण, काय काय नाही. तर मित्रांनो आपले जोडीदार अविनाश भाऊ सागर यांचे 2 शब्द आहे, तुम्ही ऐकून घ्या. हा बोला भाऊ, बोला ना. अरे बोल थोडं काहीतरी बोल ना. काय बोलू? तू 2 शब्द बोल. आता रायगड किल्ल्यावर आलोय आपण, कसा प्रवास झाला आपला, काय वाटलं काय नाही तुला? प्रवास एकदम मस्त झाला. हा अरे तोंड ते उघड ना, ते येडा तू, लोक असतील रे. असं वागू नको, 4 चौक पाहू राहिले इथून. हा बोल. हे माडे लहान पोरण नको रे, तू लहान पोरण नको. हा बोल. काय बोलू? तू 2 शब्द मांड. तो एक्सपिरियन्स काय तरी, तुझ्या मनात काय भावना आहे? जाम झालं नाही, थोड्या वेळ थोडं शांत झालं. मग मन घरी भांडणं बिंडणं काही करून आणलंय कसं काय? थोडं व्यक्त थोड्या वेळ नाही, पाय जाम झालेली, झोप नाही झालेली. अरे हॉटेल तिरंगावले कुठे हॉटेल तिरंगा? लखन शेठ काही जण जरा आम्हाला हलक्यात घ्यायला लागल्यात. जेव्हा तुम्हाला मार्केट मग कळत नव्हतं तेव्हा आम्ही मार्केट गाजून बसलोय आणि काय मार्केटमध्ये असणार आणि राहणार. यार काही मोबाईल बिल तुम्ही पाणी नका विचारला. व्हिडिओ काढता मी पडायला बसलो आणि लोकांना मी ज्ञान देऊ राहिलो. पळता पडलं तर पण बोरांचा स्पीड भारी राव. काही म्हण तुम्ही, इकडनं रोड असताना सुद्धा पोरं चाललेले सापासाप. काय नाही, शिवून काढू आपण. दमानी का रे, काय पडलं बिडलं ना लय अवघड होईल. दगडे सगळे खाली.
जबरदस्त गर्दी. शॉर्टकट मारून काय झालं? वाट नाही लागली भाऊ. शॉर्टकट मारून मारून निम्मा रस्ता उरकला आहे आपला. पण शॉर्टकटच्या नादामध्ये कोणाची पडझड नाही झाली पाहिजे. पण हा शॉर्टकट बघा ना, आणि वरची गर्दी बघा, आणि आमचा अविनाश भाऊ सागर बघा. जमलो पार आता. दमला असशील भावा तू, पण अजून आपल्याला भरपूर सफर पार करायचं, त्यामुळे दमून नाही सांगा. मित्रांनो एकदा एक गर्दी बघा, आणि हा 6 जूनचा गर्दी तर असणार ना, कारण उत्सव आहे आखड नाही हिंदुस्थानच्या बापात. तू या इकडे कॅमेराकडे बघ, इकडे तुझ्याकडे बघतोय. अरे वाढवायचे डायरेक्ट बांग पाहिलं दुसरं. नितीश शेठ काय म्हणणं तुमच्या एवढ्या गर्दीवर? रायगडावर प्रेम आणि गर्दी बघा ना. काय वाटतं आपल्याला 1-2 तास? अरे आम्ही सगळं दाखवलंय जनतेला आपल्या, पण 2-1 तास अजून मला वाटत नाही. 4 तास 4 तास गर्दी बघा ना तुम्ही एकदा. गर्दी किती पण असू द्या, मग गर्दी किती पण असू द्या, आपण शेवटी तुम्हाला सगळे गोष्टी दाखवणार ना. आपण सुद्धा मस्त आहे की राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद घेणार, आणि वर 100% आपण जाणार म्हणजे जाणार. अरे मित्रांनो, पाठीमागनं गर्दी बघा, पुन्हा पण गर्दी बघा. इकडनं अडकलोय आम्ही सध्या गर्दीमध्ये. सगळे मावळे आपले फसले, काही खाली निम्मे राहिले, आणि पाठीमागनं निम्मे राहिले, पुन्हा पण निम्मे राहिले. सगळीकडून आपण फसले आता. हे मावळ्यांचा चेहरा बघा, आमच्या चेहरा उतरून गेला मावळ्यांचा. चालू आहे प्रयत्न आपले पुढे जाण्यासाठी. बघू आता 100% चालू आहे, 100% प्रयत्न चालू आहे, 100% डायरेक्ट पुढे जायचं प्रयत्न. वय ना यशस्वी 100%. आपण 2-4 तास घालून 2-4 तास कवर 100%. आता काय दुसरं पर्याय काय आपण जाऊ, काही पण करू आपण. जाऊ म्हणजे जाऊ, संध्याकाळ झाली तरी चालेल, पण आपण वर जाणार 100%. मित्रांनो जवळपास 1-2 तास लाईन मध्ये थांबल्यानंतर शेवटी आपली सिंगल लाईन इथून बाहेर निघली, आणि शेवट आपण आहे ना पिण्यासाठी काहीतरी घेतलंय थंडगार. तुम्ही बघू शकता पुढे सुद्धा सिंगल लाईन मध्ये आपण चाललोय रायगडवर. खतरनाक अशी गर्दी आहे, खतरनाक असा माहोल झालाय, भरपूर मावळे आले 6 जूनच्या दिवशी. पण मित्रांनो संध्याकाळ उद्या, पण तरी पण आपण पाठीमागं हटणार नाही, आणि तुम्ही रांग पाठीमागं बघू शकता. भाई किती पण टाइम लागू द्या, म्हणजे काय पण होऊ द्या, पण आपण पाठीमागं हटणार नाही. आणि आज आपण 100% वर जाणार आहोत. संध्याकाळ झाली तरी चालेल, मग दिवस तरी उजाडलं तरी चालेल, पण पाठीमागं आपण हटणार नाही. आणि आज 100% वर जाणार आहोत. काय म्हणणं आहे का नाही? आणि मग आम्ही शेवट काही झालं तरी वर जाणार म्हणजे जाणार. हा जोश पाहिजे ना आपल्यामध्ये, आणि 100% जोश ठेवणार आपण. काही जरी झालं तरी माघार घेणार नाही. आज जाऊ द्या म्हणून द्या. कालचा पूर्ण रात्र आपण प्रवास केलाय, झोपलो नाहीये, जेवण सुद्धा केलेलं नाही, पाण्यावर सगळं चालू आहे. पण भाई रायगडावर जाणार 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 100% जाणार. 3 जण आमच्या पाठीमागे राहून गेले, पण भाई तरी पण आम्ही माघार घेणार नाही, 100% वर जाणारच. काय म्हणणं आहे का नाही ते शेठ? काहीच नाही. आमचा मावळा जरा जास्त थांबलाय, पण आपण तरी पण माघार घेणार नाही, वर जाणार म्हणजे जाणार. येतोय का व्हिडिओ? मित्रांनो जवळपास आपले 3-1 हाय करून टाका भावांना. फंबलिंग चालू आहे थोडीफार, कसं आहे थोडं डे बाय डे गोष्टी सुधारतील. आणि आलोय आपण जवळपास 3-4 तासाच्या प्रवासानंतर. कुठतरी जवळपास आहे ना 50% आपला प्रवास कम्प्लीट झालाय. इथून पुढे आपल्याला जवळपास 50% जायचंय. अजून एक 2-3 तास. 2-3 तास वक्रदच सांगतो परत येऊ. हा रात्री आपण काम करू, पण 100% वर जाऊ, आणि वर प्रॉपर आनंद येईल. आपण वर पण जाणार, रात्री तरी वर परत खाली पण येणार, आणि प्रॉपर सगळ्या गोष्टींचा आनंद येणार. मित्रांनो
नियोजन बघू शकता तुम्ही. सिंगल लाईन आपण वर चाललोय म्हणजे पलीकडल्या आपण काल रात्री जे वाहन होते ते लोक घरी उतरतात आणि तुम्ही बघू शकता समोर गर्दी तुफान गर्दी आहे. यांचे मावळे लोक आता खाली महाराजांनी दिलेल्या आदर्शानुसार शिस्तीनुसार पालन करतो. त्यामुळे सगळे महाराजांनी माझी विनंती आहे, जो आदर्श जो नियोजन आपण लावून दिलं आहे त्याचं पालन करावं. उड्या मारून कैपुटे त्यांना करून आदर्शातून असल्याचं दाखवू नये. सगळ्याच व्यवस्थांना विनंती आहे, सगळ्यांनी शिस्तीचं पालन करावं. रायगडचं सौंदर्य फक्त एका व्यक्तीच्या आधारस्तंभामुळे आम्हाला दिसलंय, ते म्हणजे पप्पू शेठ. पुढे थांबू रा 2 लाईन चला. ओके मित्रांनो, जवळ आलोय आपण आता रायगड किल्ल्याच्या. भरपूर मोठा प्रवास झालाय, 2-3 तास रांगेमध्ये पण लागलोय आपण आणि त्यानंतर जवळपास रात्रभर ट्रॅव्हलिंग केली आपण, गाडी चालवत आलो. त्यानंतर मित्रांनो आपण शेवट रायगडच्या जवळ पोहोचलोय. पण आपण मित्रांनो किल्ल्याजवळ गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे तिथून व्ह्यू कस काय, गर्दी कस काय, आणि गर्दी तुम्ही समोर बघू शकता. खतरनाक सगळा एक्सपिरियन्स होता. आणि त्यानंतर मित्रांनो जेव्हा आपण पोहोचू किल्ल्याजवळ तेव्हा आपण तुम्हाला दाखवू समोरचा सीन कसा आहे. काय भरलं काय जिरली पण तरी पण माघार घेणार नाही. जिरली आता. किती पण जिरू द्या रे, माघार घेणार नाही. काय बात आहे यार भाई, एक नंबर. असे आपले मावळे पण भेटतात, थोडंफार प्रोत्साहन पण देतात. आणि शेवटी सकाळी 5:30 वाजता चालू केलेला हा प्रवास दुपारच्या 2:30 वाजता संपला आणि आपण जवळपास मागच्या 7 तासापासून फक्त चालतोय आणि चालण्यामागचं फक्त एकच कारण होतं की रायगडावर जाऊन आपल्या देवाचे, आपल्या राजाचे, आपल्या शिवबाचे आपल्याला दर्शन घ्यायचे होते. आणि मग शेवटी 14 तासांच्या खडतर प्रवासानंतर 7 तासांच्या ट्रेकिंग नंतर मी पोहोचलोय त्या भूमीवर जिथे स्वराज्याचं स्वप्न साकार झालं, जिथे प्रत्येक दगड छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देतो. हा आहे रायगड आणि या रायगडाला बोलतात महाराष्ट्रातलं स्वर्ग. फायनली मित्रांनो रायगड मध्ये आलोय आता. किती म्हणा लागलं. वरती किल्ल्यावर आल्यानंतर तुम्हाला किल्ल्याचा आहे ना पूर्ण व्ह्यू दाखवतो. आणि हा आहे महाराष्ट्रातील स्वर्ग. आणि त्या काळामध्ये मित्रांनो इथे राज्याभिषेक सोहळा झाला होता. मी रायगडवर तिसऱ्यांदा आले
पण ज्यावेळेला पहिल्यांदा आली त्यावेळेला कोल्हापूर ते रायगड 300 किलोमीटर पळण्यासाठी मी राजांकडे गेली होती आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासावर मी आज 12 किल्ले पूर्ण करू शकली आणि मला याचा फार आनंद आहे. महाराजांचा आशीर्वाद असाच तुमच्यावर राहो आणि तुम्ही महाराजांचे विचार असेच जगभर पोहोचवावं. नुसतं महाराष्ट्र नाही, जगभर पोहोचवा. खूप खूप आशीर्वाद. परिसर लय मोठा आहे. परिसर लय मोठा होता. मित्रांनो सध्या आपण आहे रायगड किल्ल्यामध्ये आणि सध्या किल्ल्याची तुम्हाला परिस्थिती दाखवतो. हा मित्रांनो एक खरंतर ना आनंदाचा क्षण आहे आपल्यासाठी. ते आपण रायगड किल्ल्यावरती जवळपास 24 तासाच्या आतात प्रयत्नानंतर पोहोचलोय आणि येथे मित्रांनो आपण किल्ल्याचा अनुभव घेतो. हा मित्रांनो आपल्या राजांचा रायगड. आता जरी जरा व्यवस्था तिची बिकट असली तरी त्या काळामध्ये मित्रांनो स्वर्गापेक्षा कमी नव्हता. मित्रांनो, रायगड हा फक्त एक किल्ला नाही तर मराठी अस्मितेचा आणि हिंदवी स्वराज्याचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इसवी सन 1674 मध्ये याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना पण झाली. समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर असलेला हा दुर्ग अभेद्य मानला जातो. महादरवाजा, होळीचा माळ, राजसभा, जगदीश्वर मंदिर, टकमक टोक, महाराजांची समाधी आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढत स्वराज्य उभं केलं. शून्यातून साम्राज्य निर्माण करून लाखो जनतेला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभारामुळे ते आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहेत. आणि आज या गडावर उभं राहिल्यावर जाणवतं की स्वराज्य हे फक्त राज्य नव्हतं तर ते एक विचार होतं, स्वाभिमानाचा, न्यायाचा आणि स्वातंत्र्याचा विचार. त्यामुळेच मित्रांनो, रायगड म्हणजे स्वर्ग हे उगाच बोललं जात नाही. बाकी मित्रांनो, ज्या राजाला आपण आतापर्यंत कधी बघितलं नाही, ज्या राजाला आपण फक्त पुस्तकातून आणि त्याचबरोबर इतिहासातून वाचलं आहे, ज्या राजाच्या आपण फक्त आहे ना गोष्टी, कविता, ज्या राजांवर आपण फक्त लेख वाचलेले, त्या राजाबद्दल मित्रांनो आपल्या मनामध्ये एवढा आदर आहे. जर विचार करा त्या राजाच्या जमान्यात आपण जन्माला आलो असतो, त्या राजाच्या काळात कदाचित आपला जन्म असता तर त्या राजासाठी प्राण देणं सुद्धा आपल्यासाठी मित्रांनो काहीच वाईट नसतं. आणि त्या जमान्यामध्ये मित्रांनो ज्या पण मावळ्यांनी राजासाठी जीव दिलेला आहे त्या लोकांनी मित्रांनो सगळ्यात मोठं सुख घेतलेलं आयुष्यातलं आणि त्या लोकांना मित्रांनो 100% स्वर्गच लाभला असन आणि त्या स्वर्गामध्ये देवांनी कदाचित त्यांची सेवा केली असन. कारण त्या देवाला सुद्धा माहिती आहे की त्या देवाचे देवारे, त्या देवाचे देऊळ वाचवणारा दुसरा कोणी नाही तर माझा राजा शिवछत्रपतीच होता. बाकी मित्रांनो, रायगड किल्ल्याचे ना पूर्णपणे आपण मस्त दर्शन वगैरे घेऊन टाकले बरं का. आणि त्याचबरोबर मित्रांनो रायगड किल्ल्याचे आहे ना आपण सगळीकडनं सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करून घेतल्या आणि आपल्या महाराजांचे दर्शन पण घेऊन टाकले. पण मित्रांनो नंतर बारी आली जगदीश्वर मंदिर, टकमक टोक आणि त्याचबरोबर माझ्या राजाची समाधी बघण्याची. आणि मित्रांनो रायगडावर हे आहे टकमक टोक आणि याच टकमक टोकावर ना मित्रांनो जे पण लोक गद्दारी करायचे, जे पण लोक मावळ्यांच्या बेसमध्ये गद्दार असायचे त्या लोकांना मित्रांनो राजा एक शिक्षा द्यायचे, ज्यामध्ये मित्रांनो या टकमक टोकावरून त्यांना खाली लोटलं जायचं आणि त्यामध्ये मित्रांनो ते लोक मृत्युमुखी पावायचे. आणि मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ना न्यायाला आणि नीतीला ना जास्त मोठं स्थान होतं बरं का. आणि त्याचबरोबर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य करण्याची पद्धत आहे ना एकदम पारदर्शक होती. म्हणजे मित्रांनो टकमक टोकाची जर काय ना निर्मिती आज केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा
सारखा एखादा राजा आज आपल्याला जर का भेटला ना, तर सगळ्यात पहिले या महाराष्ट्रातले हरामखोर राजकारणी त्या टकमक टोकावरनं आपण लुटू आणि त्यांना मित्रांनो 100% मृत्यूदंड देऊ. बाकी मित्रांनो, आपण टकमक टोक बघितलं बरं का. आपण त्यानंतर मित्रांनो आपल्याला जायचं होतं जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. आणि मित्रांनो, आपले छत्रपती शिवाजी महाराज महादेवाचे खूप मोठे भक्त होते, त्यामुळेच मित्रांनो त्यांनी जगदीश्वराची नाही तर स्थापना केली होती बरं का. आणि त्याचबरोबर हे मंदिर सुद्धा त्यांनीच बांधलं होतं. बाकी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची अखंड श्रद्धा जिथे नतमस्तक व्हायची ते हे पवित्र स्थान. आणि त्याचबरोबर मित्रांनो, राज्याभिषेकानंतर महाराज अनेकदा इथे दर्शनासाठी सुद्धा येत होते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, याच मंदिरासमोर आपल्या राजाची समाधी सुद्धा आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो, जगदीश्वर मंदिर हे फक्त एक मंदिर नाही, तर स्वराज्याच्या इतिहासातील एक पवित्र साक्षीदार म्हणून मानलं जातं. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपण या मंदिरामध्ये पण गेलो, त्याचबरोबर आपण दर्शन पण घेतले. आणि आतमधला पण मित्रांनो तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवू, जिथं आपल्या राजाचे ना मित्रांनो पदस्पर्श आले. ज्या मंदिरामध्ये मित्रांनो आपल्या राजाने भक्ती दाखवली, त्या मंदिराचा व्ह्यू तुम्हाला मी पूर्ण दाखवतो. मित्रांनो, मी सध्या उभा आहे त्या पवित्र स्थळी जिथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज चिरनिद्रेत विसावले आहेत. 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचे निधन झाले आणि याच रायगडावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि आजही ही समाधी लाखो शिवभक्तांसाठी प्रेरणेचे आणि श्रद्धेचे केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडे पाहताना एक गोष्ट जाणवते, शरीर नश्वर असतं पण विचार अमर असतात. महाराज आज आपल्या सोबत नसले तरी त्यांचे स्वराज्य, त्यांचा स्वाभिमान आणि त्यांचा आदर्श आजही प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात जिवंत आहे. या पवित्र भूमीला माझा त्रिवार मुजरा. जय भवानी, जय शिवराय. आणि मग रायगडाचा पूर्ण अनुभव घेतल्यानंतर वारी आली खाली उतरण्याची. आणि खाली उतरत असताना मित्रांनो, मावळ्यांमध्ये कुठल्याच प्रकारचे मित्रांनो थकवा नव्हता, कुठल्याच प्रकारचे मित्रांनो मावळ्यांमध्ये वेदना नव्हते. उलटून मित्रांनो मावळ्यांमध्ये आनंद होता आणि मावळे मित्रांनो नाचत गात खाली उतरत होते. पाणी एवढं विटॅमिन इथं पिलेलं आहे आम्ही. नमस्कार भाऊ, राम राम भाई. आलेले आहे कडक मध्ये उतरतोय आम्ही वरती. एकदम ओके मध्ये एन्जॉय झालाय. खतरनाक उतरण्यातले भारी मजा आहे. चढण्यापेक्षा उतरण्यात जास्त मजा आहे की. मित्रांनो, माझ्या नजरेतून बघितलेला हा होता रायगडाचा माझा एक्सपिरियन्स. आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जर का कुठं स्वर्ग असेल तर तो दुसरा कुठे नाही, तो आहे रायगडावर. आणि मित्रांनो, आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणारे, महाराजांचे गड किल्ले फिरणारे आणि त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रातल्या नवनवीन गावांपर्यंत जाणारे, नवनवीन डिस्ट्रिक्ट, नवनवीन तालुक्यांपर्यंत जाणारे, नवनवीन लोकांचे प्रश्न घेऊन आपण तुमच्या समोर येणारे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपण भरपूर नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करणारे. तुम्हाला मित्रांनो आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या आयडीला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या शिवभक्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये मित्रांनो जय शिवराय लिहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही शिवरायांच्या रायगडावर किती वेळा आलाय आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही रोपवेने आलाय की शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे चालत आलाय हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला 100% विसरू नका.